आजच्या सत्रामध्ये मी आपणा सर्व श्रद्धाळू जनांचे स्वागत करतो आणि आपणा सर्वांना अभिनंदन देतो की तुम्ही सतत गेली 13 दिवस भगवान श्रीकृष्णांची ही जी भगवत वाणी आहे या वाणीचं श्रवण करीत आहात आणि उत्साहाने सकाळच्या या मंगल प्रहरी, प्रभात प्रहरी, राम प्रहरी, ब्रह्म मुहूर्ताच्या समयी आपण उत्साहाने जमा होतात, त्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. तर आज आपण भगवद्गीतेचा तिसरा विषय चर्चेला सुरुवात करत आहोत. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं, भगवद्गीता ही एकूण 18 अध्यायांची आहे. त्यामध्ये 700 श्लोक आहेत. तर हे जे 18 अध्याय आहेत ते 3 विभागामध्ये विभाजित केले आहेत. पहिले 6 अध्याय जे आहेत हे जीव म्हणजे काय, कर्मयोग म्हणजे काय आणि कर्मयोगाचे विविध प्रकार सांगितलेले आहेत आणि भगवंतांना समजण्याची पद्धती सांगितलेली आहे. वेगवेगळे मार्ग सांगितले. पहिले 6 अध्यायात कर्मयोग, सकाम कर्मयोग, निष्काम कर्मयोग, अष्टांग योग इत्यादी. तसेच मी म्हणजे शरीर नाही हे ज्ञानही त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरचे 6 अध्याय 7 ते 12 या विषयांमध्ये, या अध्यायांमध्ये आपण भगवंतांना कसे प्राप्त करावे, प्रत्यक्ष मार्गाने, प्रत्यक्ष अवगमम धर्मम सुखम कर्तुम अप्ययम, कशा रीतीने प्रत्यक्ष भगवंतांना आपण प्राप्त करू शकतो याचं विवरण हे नंतरच्या 6 अध्यायात 7 ते 12 यामध्ये दिलेलं आहे. परंतु एक प्रश्न हा अनुत्तरितच राहतो की मी म्हणजे शरीर नाही, आत्मा आहे, भगवंत सर्वश्रेष्ठ आहे, मी त्यांची भक्ती करावी, हे सगळं ठीक आहे, हे सगळं कबूल आहे, मान्य आहे. पण मला हे सांगा, मी इथं अडकलोच कसं, मी या जंजाळामध्ये पडलोच कसं, मी या चक्रव्यूहामध्ये आलोच कसं, कसं काय माझ्या दुःखाची सुरुवात झाली, याचा अजून स्पष्टपणे विस्तृत विवरण भगवान श्रीकृष्णाने केलं नव्हतं. म्हणून ते 13वा अध्याय सुरू करतात आणि 13व्या अध्यायाची सुरुवात होते अर्जुनाच्या प्रश्नाने. 13 ते 18 या 6 अध्यायांमध्ये जीवात्मा या भौतिक प्रकृतीच्या जंजाळामध्ये कसा अडकतो याविषयी चर्चा केलेली आहे. तर अर्जुन प्रश्न विचारतो. पहिलाच प्रश्न दाखवा स्लाइड्स. या अध्यायाचं नाव आहे क्षेत्रज्ञ विभाग योग. तशी कठीण संस्कृत शब्दावली आहे, तर आपण पाहू ते काय ते नेमकं. तुम्ही जर ध्यानपूर्वक असाल तर अगदी सोपं आहे, अगदी सोपं आहे. अर्जुन उवाच प्रकृतिं पुरुषं चैव क्षेत्रज्ञमेव च एतत् वेदितुमिच्छामि ज्ञानं ज्ञेयं च केशव. श्री भगवान उवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रज्ञम् इत्यभिधीयते एतद् यो वेत्ति तत्प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. तर अर्जुन विचारतो की हे कृष्ण, प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, असे विविध प्रश्न अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारतो. आणि ही प्रकृती काय आहे, भौतिक जी प्रकृती आहे, सृष्टी काय आहे. एतत् वेदितुम् इच्छामि, माझी इच्छा आहे याचं वेदन करणे, म्हणजे हे जाणून घेणे. काय काय, ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञानाचा ज्ञेय कोण आहे, ज्ञानाने कुणाला जाणून घ्यावे, ज्ञानाचा उद्देश काय आहे, त्याला म्हटलेलं ज्ञेय, हे मला सर्व काही सांगा. तर भगवान श्रीकृष्ण आता एक एक करून असं संपूर्ण या सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे 13वा अध्याय. या सर्व प्रश्नांची उत्तर पहिल्यांदा सांगतात इदं शरीरं कौन्तेय क्षेत्र इत्यभिधीयते. क्षेत्र म्हणजे हे शरीर,
आपण म्हणतो ना, हे माझं क्षेत्र आहे, हे माझं क्षेत्रफळ आहे, हे आमचं शेत आहे, ही आमची जागा आहे, त्याला म्हणाले क्षेत्र. तर क्षेत्र या वास्तविक अर्थ शब्दाचा अर्थ आहे हे शरीर, हे शरीर. तर प्रभुपाद फार सुंदररित्या या संपूर्ण अध्यायामध्ये आपलं तात्पर्य देत समजावून सांगत आहेत की ज्या प्रकारे शेतकरी असतो, शेतकऱ्याची शेती असते, काहीची 2 एकर असेल, काहीची 5 एकर असेल, काहीची 10 एकर असेल, बरोबर, आणि काहीची त्याहूनही जास्त असेल. कोणी हरभरा लावला असेल, कोणी ऊस हापूस कापूस लावला असेल, काही 10 एकरात जर काही लोक ऊसही लावतात आणि कांदाही लावतात. तर हे जे शेत आहे, हे जे शेत आहे, या शेताची खरी माहिती जी आहे, या शेताची खरं ज्ञान आहे, हे 2 लोकांना असतं. एक शेतकरी आणि दुसरा सरकार. आपण तलाठ्याकडे पीक पाणी नोंदवतोच नाही. आज या वर्षी आम्ही ह्याच्यामध्ये रब्बी हंगामामध्ये हे लावलं किंवा खरीप हंगामामध्ये हे लावतो. तर आपल्या शेताची जाणीव 2 लोकांना असते, एक सरकार आणि आपण शेतकरी स्वतः. एक मालक आहे शेतकरी आणि दुसरा खरा मालक आहे सरकार. तर हे 3च गोष्टी या अध्यायात वर्णन केलेल्या आहेत. शेत म्हणजे शरीर, याचा उपयोग करणारा जो शेतकरी येतो म्हणजे आत्मा, परंतु याची नोंदणी नेहमी सरकारजवळ करायला लागते, ते आहेत श्रीकृष्ण. तुम्ही असंच शेतात काही करू शकत नाही, त्याला सरकारमध्ये तलाट्याकडे सगळं जाऊन नोंदवायला लागतं, पीक पाणी, विहीर वगैरे, पाईपलाईन. तर तुम्हाला बाकीचे सगळ्या सरकारी सोयी सुविधा सवलती मिळत असतात. कुठल्या कारखान्याला तुमचा ऊस जातो इत्यादी. तुम्ही शेतात काय गांजा पिकवू शकत नाही, प्रयत्न करा तुम्ही गांजा पिकवायचा, लगेच सरकारी आक्रमण होतच आणि तुम्हाला दंड दिला जाईल. जे सरकारने मान्य केलेली पिकं आहेत तीच घेता येतात. अफू नाही पिकवू शकत, ते अफगाणिस्तानमध्ये पिकवतात. त्याचप्रमाणे या शेतामध्ये काय, जसं ह्या साधारण काळ्या शेतामध्ये काय पिकवायचं याचे जर नीती नियम आहेत सरकारचे, तर हे शरीर एक शेत आहे असं प्रभुपाद सांगतात. हे शरीर एक शेत आहे, या शेताचा शेतकरी हा आत्मा म्हणजे आपण स्वतः आहोत. परंतु आपल्या मनमानीने आपण काही पिकवू शकत नाही. जे सरकार मान्य ज्या गोष्टी आहेत त्याच याच्यामध्ये आपण पिकवू शकतो. फळफळावळ, भाजीपाला असेल, जे सरकारने निर्देशित केलेले असतील, जीवन उपयोगी वस्तू. त्याचप्रमाणे हे जे शरीर आहे, हे शरीर जे आहे, आपण ज्या वेळेला अफू, चरस, गांजा वगैरे हे पिकवण्यासाठी वापरायला चालू करतो, त्यावेळेला कशा रीतीने अडकून, कशा रीतीने फसतो आणि कशा रीतीने सरकार आपल्याला बंदी बनवून आपल्या शेतावरती बोजा चढवून आपला हक्क हिरावून घेतात, याचं वर्णन या 13व्या अध्यायात आणि पुढील काही अध्यायात आहे. मी अतिशय सोप्या मराठी शेतकरी भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून समजेल. नाहीतर हे क्षेत्रज्ञ विभाग योग शब्दच ऐकून आपल्याला चक्कर येईल, किंवा काही लोक गट्याला घालतील, चालू झालं तुमचं असं म्हणून पेंडा लागतील. तर ही संकल्पना या अध्यायामध्ये, की मुळात इदम शरीरम कौंतेय क्षेत्रज्ञ इति विधीयते. हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे. एतद यो वेत्ति तत्प्राऊ क्षेत्रज्ञ इति तद्वित. आणि हे जे क्षेत्र आहे शरीर, याला जो जो जाणतो त्याला म्हणलेला क्षेत्रज्ञ. ज्ञ म्हणजे ज्ञाता, जाणणारा, त्याला म्हणलेला क्षेत्रज्ञ. पुढचा श्लोक. तर तिसरा, तर हे जे क्षेत्रज्ञ जे आहेत ते कोण कोण आहेत? क्षेत्रज्ञांचापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्तज्ञानम मतं मम. हे भारत, मी सर्व शरीरामधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण. आणि हे शरीर त्याचा क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजे ज्ञान होय, हे माझे मत आहे.
तर ज्ञान म्हणजे काय, भगवंत पुढच्या प्रश्नाचं उत्तर देतात. तर प्रभुपाद फार सुंदररित्या पुढे वर्णन करतात या अध्यायामध्ये. शेतकरी फक्त त्याच्या शेताबद्दल जाणतो आणि जाणू शकतो. शेतकऱ्याचा अधिकार आहे की तो त्याच्या शेताबद्दल जाणू शकतो, कारण त्याचा त्या शेतावर अधिकार आहे. परंतु सरकार जे आहे ते सर्वांच्या शेताबद्दल जाणतं. त्यांच्यावर भलं मोठं रजिस्टर असतं सातबाऱ्याचं, कुठं काय कुणाला कधी वाटणी दिली, कुणाचं नाव चढवलं, कुणाचं नाव कमी केलं, कुणाचं शेतसारा काढून दिला, 8अ चा उतारा काढून दिला, कुणावर बोजा चढवायचा आहे, हे सगळं शेतकरी जाणतो, सरकार जाणतं. आणि त्यासाठी सरकारने, पंतप्रधानाने, शासनाने त्यांचे प्रतिनिधी नेमून दिलेले आहेत. तलाठी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, कलेक्टर, विभागीय सचिव आणि राज्याचे मुख्य सचिव, असे वेगवेगळे सनदी अधिकारी हे नेमून दिलेले आहेत, हे सगळं करण्यासाठी शासनाने. त्याचप्रमाणे आत्मा जो आहे त्याचा स्वतःच्या शरीरावर एका स्तरापर्यंत अधिकार आहे. तो त्याच्या शरीराचे कार्यकलाप, गतिविधी जाणू शकतो. परंतु भगवंत हे श्रेष्ठ क्षेत्रज्ञ आहेत. भगवंत सरकारप्रमाणे सर्वांची शरीर जाणतात, सर्वांची शरीर जाणतात. सर्व शेत जे आहेत ते जसं सरकार जाणतं, सर्वांच्या शेती जसं सरकार जाणतं, त्याच प्रकारे भगवंत सर्वांची शरीर जाणतात. केवळ मनुष्यांचीच नाही तर सर्व प्राणी मात्रांची. जसं आपण काल परवा चर्चा केली, जलजा नवलक्षानी स्थावरानां लक्ष विंशाती, पाण्यामधले 9 लाख, स्थावर असणारे 20, आणि जे पशु आहेत ते 30 लाख, असे किती झाले, 59. आणि कृमयो रुद्र संख्याम, सरपटणारे किंवा किडे मकोडे जे आहेत ते 11 लाख. आणि अशा प्रकारे जे विविध प्राणी आहेत, 84 लाख योनी आहेत, हे सर्व प्रकारचे शरीर भगवंत जाणतात. ज्या प्रकारे देशाचा प्रमुख जो आहे तो सर्व प्रकारच्या शेताची माहिती आपल्याकडे ठेवू शकतो आणि ठेवतोच, त्याच प्रकारे असं दुसरा ज्ञाता भगवंत या ठिकाणी सांगतात. तर क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ 2 आहेत. एक स्वतः आत्मा आणि दुसरा भगवंत. जसं शेतकरी आणि सरकार, हे लक्षात घ्या. 2 क्षेत्रज्ञ आहेत, एक शेतकरी आणि सरकार. एक आत्मा आणि भगवंत, 2 क्षेत्रज्ञ आहेत, 2 वेगवेगळे आहेत, एक नाही आहे. पुढचा श्लोक. तक्षेत्रम यच्च याद्वच्च यद्विकारी यतश्च यत् सच योप्रत यत् प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. आता हे माझ्याकडून ऐक की काय काय बदल होतात, त्यांचा काय प्रभाव आहे वगैरे. आता बाकीचे सगळं भगवंत वर्णन करत आहेत. पुढे चला. ऋषीवीर बहुतातीतम, वेगवेगळ्या ऋषीने बहुत काही वर्णन करून ठेवलेलं आहे. ब्रह्मसूत्र पदश्चैव हेतु मदभिर्विनिश्चिते, वेदांत सूत्रामध्ये त्याला ब्रह्मसूत्र म्हणतात. याच्यामध्येही हे आत्मा आणि शरीराचं अनेकसा वर्णन करून ठेवलेलं आहे. याची सुरुवातच ह्याने चालवते, क्षेत्राने चालवते. अथातो ब्रह्म जिज्ञासा, वेदांत सूत्राची स्पष्टीकरणच. आता तुम्ही या क्षेत्रामध्ये आलेला आहात, शरीराच्या मानवी क्षेत्रामध्ये. अथातो ब्रह्म जिज्ञासा, आता तुम्ही ह्याचा क्षेत्रज्ञ जाणून घ्या. इथून सुरुवात होते ब्रह्मसूत्राची, असं भगवंत सांगत आहेत. पुढे सांगा. मग आणखी विश्लेषणामध्ये भगवान हे 6व्या आणि 7व्या श्लोकात सांगतात हे क्षेत्र म्हणजे काय. जसं आपल्या शेतामध्ये ही माझी जमीन आहे, खाली अंगाला जरा तिथे हिरीचं पाणी जात आहे, काळी आहे जरा, त्याच्यामध्ये तिकडे ऊस बीस लावलाय तिकडे खाली अंगाला. खरं वरल्या अंगाला जरा मुरमाड आहे, हे आहे ते आहे तिकडं. आणि आमच्या आजोबांनी ते लावलं होतं, ते झाड लावलं होतं आंब्याचं, त्याचे आंबा अजून आम्ही खायला लागलोय, आमच्या लेकीले बी जाते. याचा अर्थ त्या शेताचं विश्लेषण आता भगवंत करतायत. महाभूतानि अहंकारो बुद्धिर अव्यक्तमेव च इंद्रियानि दशैकं च पंचचेंद्रिय गोचरा इच्छा द्वेष सुखम दुःखम संगातश्चेतना धृती एतत् क्षेत्रम समासेन सविकारा उदारित. तर काय काय आहे या भौतिक शरीरामध्ये, या शेतामध्ये सांगितले बघा. पंचमहाभूते, पंचमहाभूत कुठले कुठले? भूमी, आप, वायू. आप म्हणजे पाणी, भूमी, आप, वायू. भूमिराप नलो, अनल म्हणजे अग्नी. भूमी,
पाणी, अग्नी, वायू, भूमी, राप, नलो, वायू, खम आणि आकाश हे पंचमहाभूत आहेत. त्याच्यानंतर काय? मिथ्या अहंकार. मी लय मोठा माणूस किंवा लय चांगला, खूप चांगला, दुसऱ्यांपेक्षा मी खूप चांगला. बुद्धी, अव्यक्त. 10 इंद्रिये. 10 इंद्रिये कुठले आहेत सांगा बरे? पंचेंद्रिय तर आपल्याला माहिती आहेत. 2 डोळे, जिव्हा 3 झाले, जननेंद्रिय 4 आणि स्पर्श हे पंचेंद्रिय. मग 10 कुठून आले? 10 कर्मेंद्रिय, 2 हात 2 पाय हे झाले 4. आणि 5वा आपले जिव्हा. मन, मन एक आहे. इथं सगळा प्रॉब्लेम आहे मनामध्ये. आणि 5 इंद्रिय विषय, हा विषय तुम्ही कधी ऐकला नसेल. 5 इंद्रिय विषय कुठले कुठले आहेत? हा, स्पर्श करणे हा इंद्रिय विषय आहे. चव घेणे हा इंद्रिय विषय आहे. किंवा आणखी आहेत, 1 मिनिट 3 मिनिट आठवतो मी. 5 इंद्रिय विषय असे आहेत. श्रवण करणे आपल्या कानासाठी विषय आहे आणि डोळ्यासाठी आहे बघणे. हे 5 इंद्रिय विषय आहेत. श्रवण करणे, पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे आणि वास घेणे, सुवास घेणे हे इंद्रिय विषय आहेत. आणि इच्छा, आपल्याला इच्छा होते की नाही काही खायची, काही बघायची. द्वेष, इतरांचा मत्सर होता. आपण द्वेषाविषयी चर्चा केली आहे. सुख दुःख, आपण समूहामध्ये राहतो, चेतना असते. अशा प्रकारे या संपूर्ण शरीराची जडणघडण, सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीराचे वर्णन भगवंत या ठिकाणी करत आहेत. हे झालं क्षेत्राचं वर्णन भगवंत करत आहेत. सगळं क्षेत्र आहे याच्याविषयी वर्णन करत आहेत. मग आता ज्ञान म्हणजे काय याच्याविषयी पुढच्या श्लोकात वर्णन करतात. फार सुंदररित्या भगवंत ज्ञानाचं 8 ते 12 या 5 श्लोकांमध्ये वर्णन करत आहेत. हे जर आपल्याला समजलं तर ज्ञान म्हणजे काय हे समजलं. पहिल्यांदा काय वर्णन केलं? शरीर म्हणजे काय, जसे शेत म्हणजे काय हे वर्णन केलं. आता ज्ञान म्हणजे काय याचं वर्णन करतायत. काय काय त्यामध्ये? अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसां, क्षान्तिरार्जवम्, आचार्योपासनं, शौचं, स्थैर्यम्, आत्मविनिग्रहः, इंद्रियार्थेषु वैराग्यं, मनअहंकार एव च, जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम्, आसक्तिरनभिष्वङ्ग पुत्रदार गृहादिषु, नित्यं च समचित्तत्वम्, इष्टान् इष्टोपपत्तिषु, नित्यं च समचित्तत्वम्, मये चानन्य योगेन भक्तीर अव्यभिचारिणी. हे ज्ञानामध्ये भगवंताने वाक्य टाकलंय. मयीच्या अनन्य योगेन, अनन्य योगाने माझी भक्ती करावी. अव्यभिचारिणी, खंडित न होता अखंडित भक्ती करावी. भगवंत भक्ती योगाचा पुरस्कार करत आहे. विविक्त देश सेवेवित मरा तीर्थार्न संसदी, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम, तत्त्वज्ञानार्थ दर्शनम, एतज्ज्ञानम इति प्रोक्तम, अज्ञानम यदतोन्यथा. तर भगवंत सांगतात हे सगळं ज्ञान आहे आणि अज्ञान जे काय आहे याचा विपरीत आहे. याच्याशिवाय जे काय असेल ते अज्ञान आहे. तर ज्ञान म्हणजे आपण शाळेत जाऊन रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा गणित, भूमिती, भूगोल, इतिहास शिकणे, व्याकरण शिकणे म्हणजे ज्ञान नव्हे, ते अज्ञान आहे. ज्ञान म्हणजे सा विद्या विमुक्तये. ज्ञान म्हणजे जी गोष्ट आपल्याला मुक्तीकडे घेऊन जाईल, दुःखातून मुक्त करेल, त्याला म्हटलेलं ज्ञान. नाहीतर दुःखामध्ये आणखी अडकवणाऱ्या गोष्टींना ज्ञान नाही म्हटलेलं. आणि आजच्या जगामध्ये जे अधिक सुशिक्षित आहेत ना तेच जास्त दुःखी आहेत बघा. मानस तज्ञांकडे, सायकॅट्रिस्टकडे जाणारे लोक तेच जास्त आहेत. किंवा वृद्धाश्रमात राहणारे आई वडील सुशिक्षित लोकांचेच आहेत. तर त्याला सुशिक्षित म्हणायचं नाही आपण, ते अशिक्षितच असतात. कारण ज्यांना हे माहिती नाही ते अज्ञानीच आहेत.
श्रीकृष्णांच्या मते काय काय? अमानित्वम, अदंभित्वम. अमानित्वम, रिअल नॉलेज बिगिन्स फ्रॉम ह्युमिलिटी. खरं जे ज्ञान आहे ते विनम्रतेपासून सुरू होतं. अमानित्वम म्हणजे नम्रता. नम्रता हे ज्ञान आहे. माणसाने जीवनात विनम्र असावं. अदंभित्वम, दांभिकता करू नये. अहिंसा, प्रभुपाद एक एक शब्दाची व्याख्या देतात. आपल्याला वेळ नाही ती सगळं चर्चा करायला. अहिंसा, अहिंसा म्हणजे असं नाही की फक्त प्राण्यांची हत्या करू नये किंवा शाकाहारी होणे, याला अहिंसा म्हटलेलं नाही. एखाद्याचं हृदय दुखवू नये अनावश्यकरित्या, त्याला म्हटलेलं आहे अहिंसा. शांतीर आर्जवम, तर शांती म्हणजे सहनशील असलं पाहिजे. आपण सरळपणा, उगेच वाकडं तिकडं तेड्यात न बोलण्यापेक्षा सरळ राहिलं पाहिजे. आचार्य उपासनम, आचार्यांची उपासना केली पाहिजे, वैष्णव आचार्यांची. शौचम, पावित्र्य असलं पाहिजे. आणि प्रभुपाद सांगतात, एक असते शरीराचं पावित्र्य, एक असते मनाचं पावित्र्य. शरीराच्या पावित्र्यासाठी आपण आंघोळ करतो, प्रभुपाद सांगतात, आणि मनाच्या पावित्र्यासाठी आपण अंतःकरणाच्या पावित्र्यासाठी नामस्मरण करतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुकाराम महाराज सांगतात, नाही निर्मळ मन काय करील साबण. आपलं मनच निर्मळ नाही तर काय उपयोग आहे? वर्ण नुसतं साबण लावून लावून घासून 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 लक्ष फिल्मी सीतानु का सौंदर्य साबण. असं कोण पण ते आडवडे दाखवते, ते घासून घासून काही उपयोग नाही. वर्ण आपली चांबडीच तेवढं मळ निघाल, पण हृदयातलं मळ जो आहे तो तसंच आपल्या हृदयामध्ये साचत जाईल ठिकाण. साने गुरुजींची आई, श्यामची आई म्हणाली आंघोळ घालताना त्याला, तरी पायाला माती लागेल म्हणून तो उड्या चालत मारत चालला होता आंघोळ नंतर. त्याच्या आई म्हणाले, अरे श्याम, ज्या प्रकारे तू पायाला घाण लागू नये म्हणून जपत आहेस, त्या प्रकारे तू मनाला घाण लागू नये म्हणून स्वतःची काळजी घे. या वाक्याने साने गुरुजी घडले आणि पुढे श्यामची आई प्रसिद्ध झाली. तर मनाला घाण लागू नये, शौचम. प्रभुपाद तिथे वर्णन करतात खूप सुंदर. स्थैर्यम आत्मविनिग्रह, तर स्थैर्य असलं पाहिजे. काही लोक तळ्यात मळ्यात ढालगाव मालगाव हे निर्णय घ्यायचं का ते निर्णय घ्यायचा, तो निर्णय घ्यायचा का हे निर्णय घ्यायचा, कुठलाच निर्णय घेत नाही आणि अनावश्यकरित्या चिंतातूर होतात आणि आपल्या बरोबर इतर कुटुंबियांना चिंतातूर करतात. स्थैर्य असलं पाहिजे. आत्मविनिग्रह, आत्मसंयम असला पाहिजे. लगेच तोल घासळू दिला नाही पाहिजे. अशा रीतीने प्रभुपाद खूप सुंदररित्या याचं वर्णन करतायत. इंद्रियार्थेषु वैराग्यम मन अहंकार एवच. तर आपण जे इंद्रिय विषय आपण चर्चा केली, जे लगेच चांगलं दिसतं त्या मागे लागायचं नाही, किंवा लगेच ज्या आपल्याला आवडत्या गोष्टी त्याचा विचार केला पाहिजे. हे माझ्या भक्तीसाठी चांगलं आहे का, भगवान त्याने प्रसन्न होतील का, माझ्या आरोग्यासाठी चांगला आहे का, याचा विचार केला पाहिजे. मिथ्या अहंकार रहित. तर आपण उगीच स्वतःला फार मोठा मिरवू नये. एक शेणातला किडा असतो की नाही, इंद्रगोप म्हणतात त्याला. तो शेणातला किडा, शेणाची ते गोळी जी आहे, लेंडी, त्या गोळीला ढकलत चाललेला असतो. आणि त्याला वाटतंय, बघा मी किती मोठं कार्य करावलंय, मी किती मोठं कार्य करावलंय, माझ्यासारखा मोठा कोण नाहीच आहे. एक शेणातल्या किड्यालाही वाटतंय. स्विंद्र गोप मथवेंद्र महोस्व कर्म बंधानुरूप फलभाजन मातनोती. हे सगळे अहंकाराने युक्त असतात. इंद्रदेव आणि इंद्रगोप शेणातला किडा असतो. जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यादीतील दुःख दोष जाणणे. आणि आपलं खरं दुःख म्हणजे हे काय, हे नाही की दुधात साखर घालून दिली नाही, चहाच दिला नाही वेळेवरती, किंवा मला गरम पाणीच काढून दिलं नाही, मला कपडेच दिले नाहीत, मला जेवायलाच वाटलं नाही, मला शिळी भाकरीच वाढली, हे दुःख नाही आहे. तर खरं दुःख म्हणजे काय, तर माझी इच्छा नसताना मला मृत्यू का होणार, आजारपण का येणार, म्हातारपण का येणार. म्हातार कुणाला व्हावंसं वाटत नाही बरं का, कुणालाही वाटत नाही, कुणालाही वाटत नाही. आम्ही एका वयस्क माताजींना माताजी म्हटलो, पहिल्यांदाच भेटलो होतो. माताजी कशा आहेत तुम्ही? हा, मला माताजी म्हणतोस, मी माताजी दिसते का? त्या माताजीने भांडण काढले. तर कुणाला वाटत नाही की ते वयस्क झाले. किंवा आज जे कॉस्मेटिक इंडस्ट्री आहे, सौंदर्य प्रसादिका,
किंवा सौंदर्य प्रसाधने, ब्युटी पार्लरचा जो धंदा वाढत चाललेला आहे तो ह्या म्हातारपणाच्या भीतीमुळं, बाकी काही नाही, बाकी काही नाही. पांढरे केस काळे करायचे, काळे केस लाल करायचे, लाल केस घुंगराले करायचे, कुरळे करायचे, हे सगळं जरा म्हातारपणाच्या भीतीमुळं, आणखी काय नाही. आणि खास करून मी बऱ्याच लोकांना वेडलंय म्हातारपणात ते जुना अल्बम घेऊन बसतात. मी लहान असं दिसत होते, मी कॉलेजला जाताना जीन्स घालत होते, हे आमच्या लग्नातले फोटो बघा प्रभूजी. मला किती लागत होता. तर का, कारण त्यांना ते दिवस फार आठवतात, हे नको असत म्हातारपण. व्याधी आणि आजारपण काय आहे याचा विचार करा. अनासक्त राहिलं पाहिजे. पुढचा, तर घर, एक म्हणून श्लोक बदलू नका. अनासक्ती कुणापासून? घरदार, पत्नी, मुले बाळे इत्यादींपासून अनासक्ती ठेवणे. याचा लोक गैरअर्थ काढतात. अनासक्ती म्हणजे चला आता सर्वसंग परित्याग करून छोडो घरदार, चलो हरिद्वार. घरदार सोडा, चला हरिद्वारला. तर हे नाही. अनासक्ती म्हणजे हृदयातून अनासक्त राहणे आणि आपली जे कर्तव्य सांगितलेली आहेत भगवंतांनी, आई आहे तर आईची सगळे कर्तव्य करा, वडील आहात तर वडिलांची सर्व कर्तव्य करा, विद्यार्थी आहात तर वडिलांची सर्व कर्तव्य करा, परंतु अनासक्त भावनेने. अपेक्षा ठेवू नका की हे असेच वागतील ते तसेच वागतील, म्हातारपणात मुलं मला सांभाळतील, अपेक्षा ठेवू नका. तर त्यामुळे अनासक्त राहायला पाहिजे. आणि आत्मसाक्षात्काराच्या सामान्य लोकांपासून अलग राहणे. सामान्य लोक जे असतात ना, साधारण ग्रामस्थ, काय चाललंय, हे चाललंय ते चाललंय, असं झालं तसं झालं, कोविडशिल्ड घेतलं का नाही, कोवॅक्सिन घेतलं का नाही, हिने असं केलं, त्यांनी तसं केलं, आमच्यात तसं केलं, ही चर्चा होते. देवाधर्माची काही चर्चा त्या ठिकाणी होत नाही. इष्ट आणि अनिष्ट गोष्टीमध्येही समचित्त राहणे. काही संकट होते परंतु समतोल राहिलं पाहिजे. काय व्हायचं होते पुढे बघू. एकदा काय झालं, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, या भिंतीवरती तो असं काही लिहि. एक भिंत दिसली सुंदर, आणि सांगितलं त्याला अर्जुनाला की हे अर्जुना, या भिंतीवरती तो असं काही लिहि की मी जर सुखात असेल तर मी दुःखी व्हावं, आणि जर मी दुःखात असेल तर मी सुखी व्हावं. एकच वाक्य लिहि. लक्षात घ्या, मी जर सुखात असेल तर मी दुःखी व्हावं, आणि मी जर दुःखात असेल तर मी सुखी व्हावं, असं एक वाक्य लिहि. अर्जुनाने ते वाक्य लिहिलं. काय माहितीये, ही वेळ निघून जाईल. आता दुःखी माणूस जर हे वाक्य वाचेल, ही वेळ निघून जाईल, दुःखी माणूस, तर हा बाबा हे पण दुःख निघून जाईल, हे पण माझी जी द्विधा मनस्थिती आहे, चंचल अवस्था झालेली आहे की हा जॉब करू की ते जॉब करू, अहमदाबादला जाऊ का हैदराबादला जाऊ, ही जी माझी द्विधा मनस्थिती झालेली आहे ही पण जाईल. पण आता मी जरा आतल्यात स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. ही पण वेळ जाईल ना, ही पण गरिबी जाईल. दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल. आठवते का ना? तर आपण इष्ट आणि अनिष्ट गोष्टीमध्ये समचित्त राहायला पाहिजे. ही पण वेळ जाईल दुःखामध्ये हे वाचल्यावर, आणि सुखात हे वाक्य वाचल्यावर ही वेळ निघून जाईल. अरे बाबा, ही वेळ पण निघून जाईल. कधी पैसा संपल सांगता येत नाही, कधी माझा बॉस बदलत सांगता येत नाही, किंवा कधी आमच्या बाबाचं मत बदलत सांगता येत नाही, दुकान दुसरीकडे टाकायचं, किंवा आमचं पोरग कधी बिघडल सांगता येत नाही. त्यामुळे आत्ताच सावध राहिलं पाहिजे सुखात. आलं लक्षात? त्यामुळे इष्ट आणि अनिष्ट गोष्टी दोन्हीत आपण समान राहिलं पाहिजे. तर अशा प्रकारे भगवंत सांगतायत आत्मसाक्षात्काराचा स्वीकार केला पाहिजे, सत्य ज्ञानाचा शोध घेतला पाहिजे. उगीच काही कुठेही टीव्हीवरती कुठलंही सिरियल ते सिरियल ऐकून आपण ज्ञान ठरवलं नाही पाहिजे. कुणाचंही ऐकून इकडच्या तिकडच्या फुटक्या तोटक्या कादंबऱ्या वाचून भगवंताविषयी आपण ठरवलं नाही पाहिजे. खरं ज्ञान काय ते शोधलं पाहिजे. भगवद्गीता जशी आहे तशी, जशी वाटली तशी नाही, जशी आहे तशी, हे सर्व ज्ञान आहे. याच्याशिवाय जे काय आहे ते अज्ञानच आहे, असं भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी
सांगत आहेत. समजलं? हे फार महत्वाचा विषय आहे. याला म्हटलेलं ज्ञान. हे नुसतं ऐकून पण हायस वाटतं, रिलीफ वाटतं, मनाला बरं वाटतं. किती छान आहे. ज्ञानाविषयी ऐकल्यावर असं वाटतं, जर ज्ञान आपण आत्मसात केलं, आपण जर समचित्त राहिलो सर्व संकटामध्ये, सुखदुःखामध्ये अनासक्त राहिलो, आचार्यांची उपासना करून आपण विनम्र राहिलो आणि भगवंताच्या भक्तीचा आपण जर अनन्य योगाने अवलंबन केलं, तर आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ. नुसतं ऐकल्यावर आपल्याला चिंतामुक्त होण्या झाल्याचा अनुभव येतो. आता सुद्धा हाय, किती छान वाटतंय. ऐकल्यावर, पालन केल्यावर विचार करा आणि त्यानंतरचा आनंद विचार करा. पुढचा श्लोक 13. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वाम अमृतमश्नुते अनादिमत् परमं ब्रह्म सत्य संज्ञात सद उच्यते. ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आतापर्यंत काय ज्ञान सांगितलं. आता ज्ञेय, ह्या ज्ञानाने काय करायचं? ज्ञेय म्हणजे काय? त्याच्यामुळे तुला अमृत प्रदान होईल. अनादि आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणाच्या पलीकडे. पुढचा श्लोक. तर ज्ञेयाचं वर्णन भगवंत करत आहेत. तो ज्ञेय जो आहे भगवंत, सर्वतपानी पादम तत् सर्वतोप शीर्षोमुखम सर्वथा श्रुती मल्लोखे सर्वमावृत्त तिष्ठती. ते ज्ञेय सर्वत्र आहे. पाणी पादम, त्यांचे पाणी म्हणजे हात. आपण म्हणतो ना पाणी ग्रहण केलं. पाणी ग्रहण म्हणजे पाणी पिणे नाही. पाणी ग्रहण म्हणजे हात धरला म्हणजे लग्न केलं. पाणी ग्रहण म्हणजे लग्न. तुमच्या कन्येचं पाणी ग्रहण करा म्हणजे तुमच्या कन्येचा हात द्या. पाणी म्हणजे हात. पाणी पादम, पादम म्हणजे पाय. तर भगवंताचे हात पाय सर्वत्र आहेत. सर्वतोप शीर्षोमुखम, आणि भगवंतांचे अक्षी डोळे सर्वत्र आहेत. भगवंताचे शिर सर्वत्र आहेत. सर्वथा श्रुतिमल्लोके, भगवंताचे कान सर्वत्र आहेत. आपण म्हणतो ना भिंतीला कान आहेत, हेच ते कान आहेत. सर्वोत्तम श्रुतिमल्लोके, श्रुती भगवंताचे कान सर्वत्र आहेत. सर्व आवृत्त तिष्ठते, सर्व काही त्यांनी व्यापून बसलेले आहेत. आपण जसं विश्वरूप पाहिलं, भगवंत सर्वत्र आहेत. इतो नरसिंहा परतो नरसिंहा यतो यतो यामी ततो नरसिंहा. सर्वत्रच भगवंत आहेत, कुठं नाहीत असं नाही. खांबात सुद्धा नरसिंहदेव आहेत. ते ज्ञेय आहेत भगवंत. पुढचा श्लोक. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम आसक्तम सर्वभृच्छैव निर्गुणम गुणभोक्तुच. आणि याचं नाव आहे परमात्मा. हा परमात्मा सर्वत्र आहे. परमात्मा अंडांतरस्थ परमाणु चयांतरस्थम. ब्रह्माजी सांगतायत की भगवंत सर्व अणुरेणूमध्ये व्यापून बसलेला, चराचरामध्ये, कणाकणामध्ये, जळी स्थळी, काष्टी पाशाने भगवंत विराजमान आहेत. आणि तरीही त्यांना भौतिक इंद्रिय नाहीत. ते सर्व जीवांचे पालक करता आहेत. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालनहारी राम जी की निकली सवारी. एवढंच आपण ऐकतो. बाकी सगळं ते एवढं ऐकतो सोडून देतो, पण मूवी सगळं पकडतो. तर भगवान रामचंद्र पालनहारी आहेत. भगवान नारायण पालनहारी आहेत. आणि भगवंत प्रकृतीच्या गुणाचा जरी ह्या जगात जरी असले तरी प्रकृतीच्या पलीकडे आहेत. परमात्मा या जगात आहे, परंतु या प्रकृतीच्या पलीकडे आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, हे जग म्हणजे एक दुर्ग आहे, एक जेल आहे, एक तुरुंग आहे. आणि तुरुंग अधीक्षक जो असतो तो म्हणजे दुर्गादेवी. आणि कधी कधी पंतप्रधान, देशाचे प्रमुख त्या तुरुंगाला भेट देण्यासाठी येतात. कधी कधी येतात आणि त्यांची शासकीय सगळी नियमावली घालून ठेवलेली असते. तर ते म्हणजे परमात्मा. पुढचा श्लोक. बहिरांतश्च भूतानां अचरम चरमेव च. ते अचर आहे, ते चर आहेत, सर्व काही आहेत परमात्मा. ते सूक्ष्मं तत्वाद अभिज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. ते दूर पण आहेत आणि ते जवळ पण आहेत. परमात्मा सर्वत्र आहेत. पुढे. अविभक्तं च भूतेषु विभक्तम इव च स्थितं भूतभर्तुर्च ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च. परमात्मा हा सर्व जीवांमध्ये विभक्त झाल्याप्रमाणे वाटला तरी तो कधीच विभक्त झालेला नसतो. तो एकमेव आहे. तो तरी जरी सर्व जीवांचा पालन करता असले तरी
तोच सर्वांचा संहार करताही असल्याचे जाणले पाहिजे. तर असं नाही की परमात्मा जो आहे सर्व हृदयांमध्ये स्थित आहे, याच्यामुळे हा जो भगवंत आहे हा सर्व जीवांमध्ये स्थित असल्यामुळे तो विभाजित झालाय असं नाही. याचं उदाहरण आपल्या आचार्यगण देतात. चंद्र जो आहे तो आकाशात स्थित आहे. पौर्णिमेच्या रात्री पूर्ण चंद्र आपण पाहतो आणि आपण घरात किंवा पूर्वीच्या काळी खेड्यांमध्ये बघा अंगणामध्ये पाणी भरून ठेवलेलं असायचं. हौदात पाणी, विहिरीत पाणी, रांजणात पाणी, घागरीत पाणी, कळशीत पाणी, बरोबर. तर कासांडीमध्ये पाणी, मेळीमध्ये पाणी, छोट्या लोटक्यात पाणी, सगळीकडे पाणीच पाणी. आणि त्याच्यावर जर झाकलं नसेल ना तर पौर्णिमेच्या रात्री चंद्राचं प्रतिबिंब सर्वांमध्ये दिसतोय. विहिरीत वेगळा चंद्र, हौदात वेगळा चंद्र, रांजणात वेगळा चंद्र, कळशीत वेगळा चंद्र, घागरीत वेगळा, कासांडीमध्ये वेगळा, लोटक्यात वेगळा, सगळीकडे वेगळा चंद्र दिसतो. परंतु असं आहे का? नाही. चंद्र एकच आहे, त्याचं प्रतिबिंब आहे. भगवंत एकच आहे, त्याची विस्तारित स्वरूप परमात्मा हे ते सर्वांच्या हृदयात आहे. त्यामुळे त्यांना एक आहे असं समजलं पाहिजे. आणि जरी ते पालन करता असले तरी ते संहार करता सुद्धा आहेतच. पुढचा. तर ते सर्व प्रकाशाचे उगमस्थान आहेत, भौतिक अंधकाराच्या पलीकडे आहेत. ते जरी या ठिकाणी असतील परमात्मा, तरी सर्व बंधनाच्या पलीकडचे. ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम, तेच ज्ञान आहे, तोच ज्ञेय आहे. ज्ञानाचं ध्येय ही तेच आहेत, सर्वांच्या हृदयात स्थित आहेत. पुढचा. इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तः समासतः मद्भक्त एतद् विज्ञाय मद्भावयोपपद्यते. हा श्लोक महत्वाचा आहे. आता क्षेत्राचं, शरीराचं वर्णन केलंय आणि त्याच्यानंतर ज्ञान काय सांगितलंय आणि क्षेत्रज्ञ जो परमात्मा आहे यांचं वर्णन केलेलं आहे भगवंतांनी. आणि हे कोण जाणू शकतं? हे तुम्ही बघा, भारतामध्ये अनेक प्रकांड पंडित, तथाकथित विद्वान वगैरे वगैरे बरेच लोक आहेत आणि ते कुठनं तरी अवचित उठतात आणि काहीतरी वर्णन करायला चालू करतात. क्षेत्र म्हणजे हे, ते म्हणजे ते ब्रह्म म्हणजे हे, परब्रह्म म्हणजे असं, त्याला म्हणत सच्चिदानंद वगैरे. या शब्दांचा अर्थ काय त्यांना कळत तर नाही, परंतु उगीच थोतांड माजवतात. एकदा ब्रिटिश सरकारमध्ये इंग्लिश जज होता, ज्युरी, न्यायाधीश. मी तुम्हाला सांगितले वाटतं हे उदाहरण. आणि त्यावेळेला एका व्यक्तीला खुनाच्या खटल्यामध्ये पकडण्यात आलं आणि त्याच्यावरती खटला चालू होता कोर्टात आणि त्याला तोडकं मोडकं इंग्लिश येत होतं. आणि त्यांनी विचार केला, जज जो आहे तो युरोपियन इंग्रज आहे, त्याला इंग्लिशमध्ये बोललं तर मला सोडून दे. आणि त्याच्यावर खटला सुरू झाला आणि न्यायाधीशाने विचारलं, तू खून केलायस? तर त्यांनी म्हणला, इंग्लिशमध्ये उत्तर देतो, येस. तुला तुझ्या सफाई बद्दल स्पष्टीकरण काय द्यायचंय, का केलास? त्यांनी इंग्लिशमध्ये उत्तर दिलं, नो. त्याला इंग्लिशमध्ये पुन्हा ते ज्युरी म्हणला, तुला फाशी दिली जाईल, विल बी हँग्ड. तर त्याला वाटलं मी इंग्लिशमध्ये बोलल्यावर मला सोडतील. व्हेरी गुड, व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. अशा प्रकारचे तथाकथित अध्यात्मवादी आजच्या जगामध्ये सुकाळ झालेला आहे यांचा बघा. उगीच म्हणायचं ब्रह्मलीन, ब्रह्म चैतन्य, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आणि आपल्या आजोबांचे, बाबाचे, पंजोबाचे, कुठल्या तर योग्याची, कुठल्या तर व्यक्तीची ते नावं जोडतात स्वामींचे आणि त्यांना भगवंत म्हणून घोषित करतात. हे लोक खऱ्या अर्थाने समजूच शकत नाहीत. कृष्ण सांगतात, कोण समजू शकतं? मद भक्त एतद् विज्ञाय, माझा जो भक्त आहे तोच हे सगळं यथारूप जाणू शकतो, जसं आहे तसं. मद भाव योपपद्धती, आणि कशा रीतीने माझ्याकडे यायचं हे तोच जाणू शकतो, आणखी कोणी नाही. बाकीचे फक्त लोक हे ब्रह्म, परब्रह्म, आत्मा, परमात्मा शब्दाच्या कोलांट्या एवढ्या खातात आणि त्याच जाळ्यामध्ये अडकून पडतात आणि पुन्हा भौतिक प्रकृती त्यांना फाशी देते. पुरुषं प्रकृती पुरुषं चैव विद्यानादि उभावपि विकारांच गुणाश्चैव विद्या प्रकृती संभवान. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण. भौतिक प्रकृती सुरुवात कधी झाली हे कुणालाही माहिती नाही आणि जीवाची सुरुवात कधी झाली कुणालाही माहिती नाही. त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात.
आणि जे काही कर्म वगैरे झालेले आहे ते सगळं या दोघांच्या संयोगाने होतात. मग आता पुढचं बघा 21. कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृती उच्चते. प्रकृती म्हणजे काय? तर भौतिक प्रकृती हे सर्व भौतिक कार्य करणाऱ्या कारणीभूत असल्याचे म्हटले. तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असते. तर ह्या जीव आणि भौतिक प्रकृतीचे जे संबंध आहेत, इंटरॅक्शन आहेत, आदान प्रदान आहेत, त्याच्यातून सुख दुःख वगैरे निर्माण होतात. आणि जीव ज्यावेळी या भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतो, परमात्मा सोडून या भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतो, त्यावेळी तो सुखदुःखामध्ये त्याचा सुखदुःखाचा तो भाजन होतो, सुखदुःखास तो कारणीभूत होतो. परमात्म्याचा काय रोल आहे? तर जसं मी पुन्हा एकदा उदाहरण दिलं तुम्हाला एकदा, हायवे समजा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे एवढा मोठा रहदारीचा रस्ता जर एक 2-4 वर्षाचं लहान मूल जर क्रॉस करतो म्हटलं तर ते शक्य नाही. त्याला त्याचे वडीलधारी व्यक्ती हाताला धरून जर पलीकडे घेऊन गेले तर शक्य आहे. त्या प्रकारे जर ज्या वेळेला जीवात्मा या भौतिक जगात येण्याचा विचार करतो त्यावेळेला तो स्वतः एकटा या जगात भरकटून जाऊ शकतो. मग भगवंत त्याच्यासोबत परमात्म्याच्या रूपाने येतात आणि तो या भौतिक प्रकृतीमध्ये आनंद उपभोगण्याचा प्रयत्न करतो. ज्या प्रकारे एक लहान मुलं असतं 4-5 वर्षाचं आणि ते आईला म्हणते मी पण स्वयंपाक करणार आहे, मी पण चपाती बनवणार, मी पण भात करणार, डाळ भाजी भाती हे वगैरे बनवणार. आता ती काय करणार आहे? ते लहान मूल 4-5 वर्ष, त्याला काय समजणार आहे स्वयंपाक काय? त्यावेळी आई काय करते? बाजारात जाऊन एक भातुकलीचा खेळ आणते. भातुकलीच्या खेळामधली राजा निकरानी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी, राजा हसला. पुढचं सांगत नाही, तुम्हाला माहिती आहे. तर हा भातुकलीचा खेळ भगवंत इथं निर्माण करून देतात. ज्या वेळेला भगवंताच्या धामात असताना आपण भगवंताविषयी स्पर्धा आणि द्वेष केला त्यावेळेला भगवंत हे भौतिक प्रकृती निर्माण करून देतात आणि या प्रकृतीच्या 3 गुणांच्या माध्यमातून, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाच्या माध्यमातून या जीवात्म्याला सुख दुःखाचा भोग देतात. तो जे जे त्याला पाहिजे, चांगलं कार्य केलं तर सुख मिळेल, वाईट कार्य केलं तर दुःख मिळेल. हा भातुकलीचा खेळ थांबून दिलेला आपल्याला, बाकी काही नाही. पुढचं आता हे मुख्य उत्तर आहे बघा आपल्या सर्वांच्या प्रश्नाचं. इथं अडकलो कसं आपण? या प्रकृतीत घुसलोच कसं? काय झालं नेमकं? हा श्लोक म्हणजे 13व्या अध्यायाचा सारांश आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर इत्यादी जे मोठे मोठे आचार्य आहेत, प्रभुपाद, जीव गोस्वामी वगैरे, यांनी या श्लोकाचं फार मोठ्या प्रकारे विश्लेषण दिलेलं आहे. आपण या श्लोकावरची पुढील चर्चा करणार आहोत. हा 22वा श्लोक आहे 13व्या अध्यायाचा आणि हा श्लोक म्हणजे आपल्यासाठी होका यंत्र आहे. होका यंत्र समजते? दिशादर्शक जहाज जे आहे, समुद्रात गेलं की नाही दिशा कुठल्या समजत नाही, परंतु तिथं ते दिशादर्शक एक यंत्र असतं. कुठल्या दिशेला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर हे दाखवण्याचं एक यंत्र असतं. तसा हा श्लोक आहे बघा. पुरुष हा प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृती जान्गुणान कारणं गुण संगोस्य सत् असद योनी जन्मशु. हा जो जीवात्मा आहे, पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृती जान्गुणान. हा जो पुरुष, हा जो जीवात्मा आहे प्रकृतिस्थो हि, प्रकृतीमध्ये कसा अडकतो आणि कसा भोगतो? भुंक्ते प्रकृती जान्गुणान. प्रकृतीच्या सुख दुःखाच्या गुणांना कशा रीतीने? ते पुढच्या वेळी दिले. कारणं गुण संगोस्य, तो कशा प्रकारच्या गुणांचा संग करतो ते त्याला कारणीभूत ठरतं. सत असद योनी जन्मशु, त्याच्यावरून त्याचं सत जीवन, सज्जनाचं जीवन किंवा दुर्जनाचं जीवन ठरतं. हे ऐकायला जरी एकदम सरळ सोपं वाटत असेल तर हे आपल्या पायात आणि हातात बेडी घालण्याचं, या जगाच्या तुरुंगामध्ये आणून टाकण्याचं इथं कारण सांगितलेलं आहे. कुठलं? गुणसंगस्य, कशा प्रकारच्या गुणांचा संग करतो, कुठला संग आपण स्वीकारतो, त्यानुसार आपलं सुख दुःख, आपलं भविष्य काळ हे आपलं त्याच्यावरतीच अवलंबून असतं, त्याच्यावरतीच ठरलेलं असतं.
स्वामी प्रभुपाद 1965 साली ज्यावेळेला अमेरिकेला गेले त्यावेळेला त्यांना माहिती नव्हतं उजवीकडे उतरायचं का डावीकडे उतरायचं, कुणीकडे वळायचं त्यांना माहिती नव्हतं. आणि तिथल्या अमेरिकेच्या रस्त्यांवरून ते फिरत होते, त्यांना कोणच ओळखीचं नव्हतं. खायला अन्न नाही, राहायला थारा नाही, झोपायला जागा नाही, पैसा नाही, कोणी ओळखीचं नाही. असं 1 वर्ष संघर्ष करत होते ते, कसं बसं आपले त्राण टिकवून. आणि ते टॉम्किन्सन स्क्वेअर पार्क म्हणजे तिथलं एका बागेचं नाव आहे आणि गोल्डन गेट पार्क आहे न्यूयॉर्क मधल्या, तिथं ते कीर्तन करत बसले होते. आणि त्यावेळेला नशेमध्ये प्रमत्त भ्रांत युवा पिढी तत्कालीन अमेरिकेची ती त्यांच्यासमोर डुलत बसली होती, घोंगावत बसली होती डुलत. आणि प्रभुपाद हरे कृष्णाचं कीर्तन करायचे, ते पण हरे कृष्ण वगैरे. चरस, गांजा, अफू, कोकेन, हिरोईन यांचे नाव पण आपण ऐकले नाही, LSD हे सगळं ते प्यायचे आणि ते डुलत बसायचे आपलं. आणि दुर्दैवाने काय झालं, भारतात एक तथाकथित अभिनेता होऊन गेला. तर त्याने काय केलं, तिथे बघितलं आणि त्यांनी त्याच्यावर पिक्चर काढला. म्हणजे हे सगळं पिल्यावर हरे कृष्ण म्हणायचं आणि हे प्यायचं, म्हणजे असं नशेमध्ये वर राहू शकतो आपण. आणि त्याचं नाव आहे दम मारुदम हरे कृष्ण हरे राम. ते देवानंद काढलेला पिक्चर हे अपप्रचार केला त्याने, कारण त्याला पुढचं दाखवलं नाही, तेवढंच दाखवलं. पुढे असं झालं, प्रभुपादांनी ह्या नशेने मत्त झालेल्या लोकांना त्याच्यातून बाहेर काढलं. एकदा प्रभुपादांना तिथल्या अमेरिकन लोकांनी विचारलं की तुम्ही हे LSD, कोकेन, गांजा वगैरे पिलाय का कधी? नाही म्हणले. मग तुम्ही कसं सांगता हे वाईट आहे म्हणून? पिल्याशिवाय सांगूच शकत नाही, त्याचा अनुभवच घेतला नाही, त्याची चवच घेतली नाही. दारू घोटभर छटाकभर पिल्याशिवाय सांगूच शकत नाही वाईट आहे का चांगलं आहे ते. होऊ दे एकदा, असं ते म्हणतो. प्रभुपाद म्हणतात, हे बघ, हे माझे सगळे शिष्य आहेत ना, हे एके वेळेला फक्त पितच नव्हते, गांजा हेच करत नव्हते, नशाच करत नव्हते, तर ही वाटत पण होते आणि जी विक्री पण करत होते. आणि ते सगळं काय सोडून आता माझ्या चरणावर आश्रित आहेत. ते मी सांगितलेल्या सगळ्या नियमाचं पालन करतात. याचा अर्थ त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीतरी माझ्याकडे आहे. याचा अर्थ त्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि माझ्याकडे त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी, म्हणून तर माझ्या मागे लागले की मी 1 रुपया ह्यांना पेमेंट म्हणून देत नाही, कसलाच पगार देत नाही. तर या हिप्पी लोकांनी, या नशेडी लोकांनी प्रभुपादांचा संघ केला. आज तेच इस्कॉनचे गुरु, संन्यासी, GBC मॅनेजर आणि लीडर आहेत. आज तेच आहे. संघ महत्वाचा आहे, संघ महत्वाचा आहे. वाल्या कोळीने नारदाचा संघ केला, ते वाल्मिकी झाले. वाल्या कोळीने नारद मुनींचा संघ केला, ते वाल्मिकी झाले. तर संघ कुणाचा करतो हे फार महत्वाचं आहे. आया नया उजाला, 4 बुंदो वाला, 2-4 थेंब जे आहेत ते निळेचे ना, तुम्ही बॅरलवर पाण्यात घाला, सगळं निळवून जाते, काय खात नाही. तसे 2-4 सेकंदाचा जो संघ आहे साधू संतांचा, ते आपले जीवन सुद्धा बदलून टाकतं. साधू संघ सर्व शास्त्र कय, लवमात्र साधू संघ सर्व सिद्धी होय. काही क्षणासाठी सुद्धा आपण साधू संघ केला तर आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. जसा संघ तसा रंग. आणि आपण जर वाईट संघ केला तर तसं होतं. ज्या प्रकारचा संघ करू ना तसंच आपण बनतो. मग तुम्ही भगवंताचे पुत्र जरी असला तरी तुम्ही राक्षस बना जर राक्षसाचा संघ केला. ज्यावेळेला वराहदेव आले हिरण्याक्षचा वध करण्यासाठी आणि त्याने हिरण्याक्षचे 1 कानाखाली दिले, हिरण्याक्ष गतप्राण झाले. आणि त्यांनी वराहदेवांनी भूमीला गर्भोदक सागरातून वर काढून तिच्या क्षितिजामध्ये, तिच्या कक्षेमध्ये ठेवलं. आणि भूमिदेवी आणि वराहदेवाचा त्या ठिकाणी विवाह झाला. त्यांच्यापासून एक पुत्र निर्माण झाला, त्याचं नाव होतं भौम. भूमीचा पुत्र, त्याचं नाव ठेवलं भौम. हा भौम जो आहे तो आपल्या आईचं काहीच ऐकलं नाही, वडिलांचं नाही, त्यांचे उपदेश नाही, सत्संग नाही, काय नाही. त्याचा मित्र झाला बाणासूर. आणि याच्या मदतीने, याच्या संगतीमध्ये तो बिघडायला लागला. आणि इतका बिघडला, हा स्वतःचा एक मोठा राक्षस झाला, असुर झाला, भौमासूर. हा इतक्या उच्च कोटीचा राक्षस झाला की तो एकदा नारदाला भेटला आणि नारदाला म्हणाला, मी भगवंत आहे. अरे तो नाही भगवंत, मग भगवंत कोण असतंय? जो 16,000 पेक्षा जास्त विवाह करेल
त्याला म्हणायचं भगवंत, असं नारद मुनी त्याला सांगतात. हा भौमासूर जगभर फिरतो आणि 16,000 पेक्षा जास्त, काय 16,100, 1 क्विंटलवर जास्तच, 16 पेक्षा 16,100 राजकुमारींचं अपहरण केलं आणि प्राग ज्योतिषपूर नावाच्या किल्ल्यामध्ये, फार दूरवर, फार कठीण किल्ला होता, त्याच्यामध्ये नेऊन ठेवलं आणि त्यांना विशिष्ट मुहूर्ताच्या वेळी तो विवाह करणार होता, कारण त्याला भगवंत बनायचं होतं. विचार करा, हा भगवंताचा मुलगा आहे, पण वाईट संगतीमुळे काय झालं त्याचं बघा. आणि भगवंत त्यांना एक पत्र आलं ह्या राण्यांकडून, ह्या राजकुमारांकडून, आमचा रक्षण करा म्हणून. त्याला भगवंत सत्यभामाला गरुडाच्या पाठीवर बसवतात, स्वतःही गरुडाच्या वाहनावर तिथं बसतात आणि ते येतात. आणि जसे भगवंत सत्यभामा सोबत येतात त्यावेळेला भौमासूर त्रिशूळ फेकतो भगवंतावर आणि भगवंताला सत्यभामा म्हणते त्याला मारा. आणि सत्यभामाचा आदेश आल्या भगवान सुदर्शन पाठवतात आणि भौमासुराचा शिरच्छेद होतो आणि तिथं त्याचा मरण होतं. आणि नंतर भगवान 16,100 राण्यांची विवाह करतात. कारण काय असतं, वैदिक काळामध्ये एकदा मुलगी घरातून बाहेर गेली, कशी जाऊ दे, पळवून येऊ दे किंवा स्वतःहून जाऊ दे, कुणाबरोबर तरी, तर ती पुन्हा ती माहेरी येऊ शकत नाही कन्या म्हणून. ते सासूरवाशीन मुलगी म्हणून येऊ शकते, कुणाची तरी वधू म्हणून, पण स्वतःच्या माहेरातली कन्या म्हणून ती येऊ शकत नाही. ते त्यावेळेची प्रथा होती. आणि त्या सगळ्या राजकुमाऱ्या म्हणाल्या, भगवंता तुम्ही आमचा स्वीकार करा, अन्यथा आमच्याशी कुणी विवाह करणार नाही. आता ह्यांनी आम्हाला हात लावलाय. मग भगवंत तिथं त्यांचा विवाहामध्ये स्वीकार करतात. अशा प्रकारे भगवंताने 16,108 राण्या, 8 तर त्यांच्या पहिल्याच पटराण्या होत्या, रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती इत्यादी. उगेच लोक भगवंतांना नाव देतात, तो स्त्रीलंपट होता, त्याने अनेक विवाह केले, आणि काहीतरी कारण आहे त्याच्या मागे. तर ह्याच्यातून मला हे सांगायचं होतं की भौम हा भगवंताचा मुलगा होता, त्याने वाईट संग केला, त्याची ही अवस्था झाली. तो असुर झाला भौमासूर, भगवंत स्वतः युद्ध केले. एवढंच काय, त्याची आई सत्यभामा जी भूमी होती मागच्या जन्मामध्ये, ती सत्यभामा सांगते मार त्याला म्हणून भगवंताने तिला नेले होते, मार त्याला म्हणून. आणि तिनं सांगितल्यावर मारलं. तर आचार्य सांगतात तिला का नेलतं, कारण भगवंताने डायरेक्ट जाऊन मारलं असतं तिला न नेता. कुठल्या युद्धात बायकोला नेलं जात नाही, पत्नीला नेलं जात नाही. सत्यभामाला का नेलतं, कारण उद्या जरी भौमासूरला मारलं, सत्यभामा रुसून बसली, का मारला माझ्या मुलाला म्हणून, तर व्हायला नको म्हणून तिलाच घेऊन गेले. तीच बोलली मारायला, म्हणून तू मारलीस म्हणून बोललो, तू बोललीस म्हणून मारलो मी, नाहीतर मी कुठं मारलं असतं. हे भगवंताची भावना होती. संगतीचा परिणाम बघा, संगतीचा परिणाम कुणाचा संग करतोय फार महत्वाचं असतं. आपण कारण गुण संघस्य सदसत योनी जन्मशु, सदसत योनी जन्मशु. संत तुकाराम महाराज ते काय म्हणतात, न लगे मज मुक्ती धन संपदा, मला मुक्ती नको, म्हणजे दुःखातून मुक्ती. तर आपल्याला असते ना टेन्शन, हे टेन्शन ते टेन्शन, माझ्या पतीला चांगला जॉब मिळावा, माझा मुलगा चांगला शिकावा, आसन तसन, माझा पती दारू सोडून द्यावा, मुलगा चांगला मोबाईलचे गेम सगळं सोडून अभ्यास करत बसावा, क्रिकेट सोडून हेच कर, असं जे सगळं टेन्शन असते की नाही, तर तुकाराम महाराज ह्यातनं मला मुक्तीच नको, जे आहे ते राहू द्या टेन्शन. न लगे म्हणजे मुक्ती धन, धन नको, धन तर सर्वांना पाहिजे, मुक्ती धन संपदा ऐश्वर्य, न लगे माझं मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे सुखे गर्भ, तुका म्हणे गर्भवासी. तर आम्हाला संत संग द्या, आणि जन्मजन्मांतर मिळालं तर काय हरकत नाही, पण साधू संग द्या, हे तुकाराम महाराज म्हणतात. संत संग देई सदा, तुका म्हणे सुखे गर्भवासी घालावी आम्हासी. तर आम्हाला जन्म पुन्हा पुन्हा मिळाला तर चालेल, पण संत संग द्या. तुकाराम महाराज एक फार सुंदर अभंग आहे, तो ऐका, फार छान आहे सत्संगाबद्दल. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, म्हणविता कृपावंत, म्हणविता कृपावंत. एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार, सांगा नमस्कार, देवा सांगा नमस्कार. माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा, पंढरीचा राणा, विनवा पंढरीचा राणा. तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा, लवकरी पाठवा, मूळ लवकरी पाठवा.
एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. तर तुकाराम महाराज सांगतात, सनकादिक संतांना, महाजनांना, ऋषींना, साधू संतांना त्यांचा ते संग मागत आहेत. आणि ते काय म्हणतात, तुम्ही नेहमीच भगवंतांना भेटता. हे साधू संत नेहमीच भगवंतांना भेटत असतात, नारद मुनी इत्यादी सनकादी हे 4 कुमार. आणि मी ऐकले तुम्ही कृपावंत आहात. साधू संग का करावा? कारण ते कृपाळ असतात. जसे प्रभुपादांनी हिप्पी लोकांचं जीवन बदललं, नाहीतर ते नरकात सडले असते. साधू संग का करावा? कारण ते कृपावंत असतात. त्यांना कसल्या प्रकारची अपेक्षा नसते. ते कुणाचाही उद्धार करतात. जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. याचा गैरअर्थ लोकांनी काढला आजच्या तथाकथित समाज सुधारकांनी. जे का रंजले गांजले म्हणजे जे शहराच्या बाहेर, गावच्या बाहेर, गटारीच्या किनारी त्यांची झोपडपट्टी आहे, त्यांना रंजले गांजले. ते एवढंच नाही, आसोनी इंद्राची संपत्ती, संतोष नाही ज्याची चित्ती, या नाव दरिद्री. दरिद्री म्हणजे काय? ज्याच्याकडे गडगंज इंद्रासारखे संपत्ती आहे तरी पण समाधान नाही, त्याला म्हणलेलं दरिद्री. तर रंजले गांजलेले श्रीमंत लोक सुद्धा असू शकतात, उच्च कुलीन सुद्धा असू शकतात, उच्च पदस्थ सुद्धा असू शकतात. जे आध्यात्मिक दृष्ट्या रंजले गांजलेले त्यांना म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. तर प्रभुपादांनी हिप्पी लोकांना, गटारीच्या किनारे दारू पिऊन पडलेल्या लोकांना उचललं. त्याचबरोबर प्रभुपादांनी जॉर्ज हॅरिसन, तत्कालीन सर्वात मोठा करोडपती, अल्फ्रेड फोर्ड, तत्कालीन सर्वात मोठा अरबपती, या सर्वांना एकत्र केलं. कारण हे सगळेच आध्यात्मिक दृष्ट्या रंजले गांजले होते. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा. त्याला साधू म्हणायचं, तिथंच देव आहे. तर तुकाराम महाराज सांगतात की हे साधू संत, तुम्ही कृपावंत आहात, माझ्यावर कृपा करा. काय करा? तुम्ही काय करा की ज्यावेळी तुम्ही भगवंतांना भेटाल त्यावेळी माझा एवढा करा उपकार, माझ्यावर एवढाच उपकार करा. नका एवढा काय? देवा सांगा नमस्कार, माझा देवाला नमस्कार सांगा. आणि काय? माझी भाकावी करुणा. कारण हे साधू संत आपल्या वतीने भगवंतांना प्रार्थना करतात, ह्याचा उद्धार करा, ह्याचा उद्धार करा, हिचा उद्धार करा. आणि पुढे काय? तुका म्हणे मजा आठवा, भगवंतांना माझी आठवण करून द्या, मूळ लवकरी पाठवा, लवकर घेऊन चला मला. म्हणून तुकाराम महाराज 41 वर्षी गेले वर. तर साधू संघाचं हे महत्व आहे. एक छोटीशी गोष्ट सांगून मी थांबतो. एकदा एक व्यक्ती होता, त्याला नेहमी हरिकृष्णाचे भक्त जाऊन प्रश्न त्याला बोलवा, अरे सत्संगाला चल, अरे सत्संगाला चल, हरिनाम घे, प्रसाद घे, यात्रेला चल, वृंदावनला चल, असं ते नेहमी एकदा एका व्यक्तीला सांगत होते. आणि तो काय कधी भक्ती नाही, सत्संग नाही, काय हे काय लावले डोक्यात आपण, हे काय मला काय आवडत नाही सगळं, आता काय खाओ पिओ मॅश करो, मजा करो, हा नंतर बघू काय असेल ते, म्हातारपणात भक्ती करायची, आता कुठं काय, आता आपली जवानी आहे, आता मजा करायची, असं ते विचारत असतो. मग त्याला भक्त म्हणतात, एक काम कर, मरताना तुला न्यायला यमदूत येतील आणि त्यांना विचार, सत्संगाचं महत्व काय, सत्संगाचं महत्व काय, त्यांना विचार. जावा निघून जावा, काय कुठला प्रश्न. आणि नंतर हा संपूर्ण आयुष्य उपभोगतो. मरताना यमदूत त्याला न्यायला येतात आणि आल्यानंतर त्याला तेवढंच आठवते सत्संगाचं महत्व काय. आणि तो यमदूतांना म्हणतो, एक मिनिट, मला एक प्रश्न आहे, काय सत्संगाचं महत्व काय सांगा. आता यमदूतांना आजामिल प्रसंगामध्ये सगळ्या गोष्टींचा अनुभव असतो, त्यामुळे ते काय जास्त त्याला त्रास देत नाहीत, त्याला उचलून यमराजाकडे येतात. आणि यमराजांना म्हणतात, ह्याचा एक प्रश्न आहे देवा, काय सत्संगाचं महत्व काय. यमराज फार प्रसन्न होतात, अरे वा खूप चांगला प्रश्न आहे, पण याचं खरं उत्तर जे नाही ब्रह्माजी चांगलं देऊ शकतात, चल आपण तिकडे जाऊ. मग तो व्यक्ती, यमदूत, चित्रगुप्त आणि यमराज हे सगळे टीम ब्रह्माजीकडे येते आणि ब्रह्माजींना म्हणतात, ब्रह्माजी विचारले, यमराज तुम्ही इकडे कसं काय आला. ते म्हणले, याचा प्रश्न आहे, काय सत्संगाचं महत्व काय. अरे वा खूप छान प्रश्न आहे, पण माझ्यापेक्षा चांगलं उत्तर आहे ना भगवान शंकर देऊ शकतात. पण भगवान शंकर स्वतःच एक महाविष्णू आहेत, चला आपण सगळे तिकडे जाऊ. मग तो व्यक्ती, यमदूत, यमराज, ब्रह्माजी सगळे मिळून कैलासमध्ये शिवलोकामध्ये येतात आणि शिवजी फार प्रसन्न होतात की ब्रह्माजी वगैरे इत्यादी सगळे साधू संत बघून शिवजी त्यांचं स्वागत करतात आणि म्हणतात, कसं येणं होलं. या गाढवाचा प्रश्न आहे, सत्संगाचं महत्व काय, यासाठी आम्ही आलो, सांगा म्हणतात. सत्संगाचं महत्व,
हो, खऱ्या अर्थाने सत्संगाचं महत्व मी काय सांगणार, भगवान नारायण सांगू शकतील. चला, त्यांच्याविषयी चर्चा सत्संगात केली जाते. भगवान नारायणाकडे चला आणि सगळे मिळून तो व्यक्ती, यमदूत, यमराज, चित्रगुप्त आणि ब्रह्माजी, शंकर हे सगळे मिळून वैकुंठामध्ये नारायणाकडे येतात. नारायणाचं स्तवन करतात ब्रह्माजी, शंकर वगैरे. नारायण योगनिद्रेतून बाहेर येतात आणि विचारतात ब्रह्माजीला, काय समस्या, कुणी असुर वगैरे आलाय, आता परत अवतार घ्यायचा? नाही भगवंत, असलं काही नाही. हो, हे मूर्ख आहे, हिने आयुष्यभर पाप केला. आता ह्याचा प्रश्न आहे सत्संगाचं महत्व काय. मग आम्ही सगळ्यांनी विचार केला, भगवंता तुम्हीच काय ते तुमच्या मुखारविंदातून सांगू शकाल. सत्संगाचं महत्व काय, ह्याला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. आम्हाला सर्वांना वाटलं ह्याचं आम्ही नीट उत्तर देऊ शकत नाही. भगवंत हसायला लागले आणि त्या व्यक्तीकडं, जो पापी होता, ज्यांनी मुळात प्रश्न विचारला, त्याकडे हसून म्हणा, रे गाढवा, नुसता प्रश्न केलास तर तो वैकुंठात आलाच. वास्तविकरित्या खऱ्या अर्थाने सत्संग केला तर जाशील कुठे विचार कर. काय तुझी गती होईल, सद्गती होईल सत्संग केल्यावर. नुसता प्रश्न विचारल्यामुळे तुझी इथपर्यंत आला वैकुंठापर्यंत, नरकात जाणारच असतो. वास्तविक सत्संगाचं महत्व किती आहे तू बघ, केलास तर कुठं जाशील. तर हे आहे सत्संगाचं महत्व. भगवान नारायण स्वतः सांगतात, कारण गुण संघर्ष सदासद योनी जन्मशू. तर दाखवा 22वा श्लोक. तर आपण ठरवायचं कुणाचा संग करायचा, साधू संग करायचा आहे का वाईट लोकांचा संग करायचा आहे. हे आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे, बाकी काही नाही. आपण का दुःख भोगवलं, या जगात का अडकलो, कशा प्रकारचं खातो, काय बघतो, टीव्हीवरचे धारावे कुठले बघतो, मोबाईलवर काय बघतो, कुठली पुस्तकं वाचतो, कुठल्या लोकांच्या संगतीत राहतो, हे सगळा संघ आहे. हा सगळा संघामध्ये येतो आणि तो आपल्या सुखदुःखावरती प्रभाव करतो आणि आपलं पुढच्या दुःखाचं कारण, सुखाचं कारण तेच बनतं. अशा प्रकारे भगवंत या 13व्या अध्यायामध्ये खूप खूप छान रित्या 35 श्लोक आहे त्याच्यामध्ये. शेवटचा श्लोक दाखवा. तर खूप सुंदररित्या वर्णन करत आहेत. हा, तो 23वा दाखवा. 23वा दाखवा. याच्यात फार सुंदर सांगितलं, परमात्मा करतो काय. उपदृष्ट हनुमंताचे भरता भोगता महेश्वर, परमात्मेचा आपयुक्त देहस्थित पुरुष. परमात्मा काय करतो, फक्त अनुमती देतो. कुठलं पाप करायचं असेल तर कर जा म्हणतात, काय करणार. आणि उपदृष्ट पाहत असतो तू काय करलास काय नाही करत. जसे एका झाडावरती 2 पोपट असतात, एक पोपट फळं खाण्यात बिझी असतो, दुसरा पोपट त्याला ऑब्झर्व करत असतो. अशा प्रकारे. चला, शेवटचा श्लोक दाखवा. तर अशा प्रकारे क्षेत्रयोर अवमंतरम ज्ञानचक्षुष. ज्ञानचक्षुष क्षेत्र म्हणजे काय, हे शरीर आहे. क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आणि दुसरा क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा. मग जीवात्मा ह्याच्यात कसा अडकला, वाईट संगतीमुळे. आणि पुढे अडकण्याचं बंधन कसं, त्याचं जेलमधलं वास्तव्य पुढं कसं रीतीने वाढत जाऊ शकतं वाईट संगतीमुळे, याच्यातून बाहेर कसं येणार, सत्संगामुळे. धन्यवाद. हरे कृष्णा.